मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येत आहे। राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे। यासाठी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच उर्वरित इतर सर्व खासगी व्यवस्थापनांच्या शाळा अशा 2 वर्गवारी करण्यात आल्यात, अशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी माहिती दिली। अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना गुणांकन देण्यात येणार आहे। यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचं आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण, तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 गुण देण्यात येतील। यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनामध्ये शाळा आणि परिसराचं सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील तसंच निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांच्या सहभागासाठी गुणांकन दिलं जाणार आहे। राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी वर्गवारी निहाय प्रत्येकी 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 21 लाख रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 11 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे। याशिवाय विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील दोन्ही वर्गवारीमध्ये स्वतंत्ररित्या पारितोषिकं दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या अभियानात सर्व शाळांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केलं। माझी आपल्या माध्यमातून सर्व पालक, माजी विद्यार्थी आणि CSR ॲक्टिव्हिटी किंवा जे दानशूर व्यक्ती आहेत यांना विनंती असणार आहे, अपील असणार आहे की आपल्या माध्यमातून काही मदत किंवा सक्रिय सहभाग आपण या अभियानामध्ये देणं आवश्यक आहे, जेणेकरून फक्त आर्थिकच नव्हे तर जे याचं मूल्यमापन होणार आहे त्या गुणदानामध्ये सुद्धा 40% मार्क हे लोकसहभाग आणि इतर बाबींसाठी ठेवलेले आहेत आणि 60% मार्क हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहभागासाठी आहेत। म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची शाळा राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हावी, त्यांची निवड पहिल्या क्रमांकाने व्हावी, यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया। निश्चितपणे मला खात्री आहे की सर्वजण या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतील। दरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन आणि प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणं हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे।